देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्ट ठरवली आहेत त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. तर देशातील विधानमंडळ जनतेच्या प्रति उत्तरदायी असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गौरव उद्गार काढले. विधानसभेत 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मोदी म्हणाले की देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल. त्यासाठी विधिमंडळातील सर्व घटकांनी लक्ष्य निश्चित करून समाजहित जोपासत सकारात्मक भावनेनं कार्य करावं. सन 2021 मध्ये एक राष्ट्र एक विधान मंच यावर मी विधान केलं होतं. संसद आणि राज्य विधिमंडळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यावर काम करत आहेत. हे ऐकून आनंद होत आहे. एक काळ असा होता जेव्हा सभागृहातील कोणत्याही सदस्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई केली जायची. आता सदस्यांना पाठिंबा मिळतो. ही परिस्थिती संसद असो वा विधानसभा यासाठी चांगली नाही. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानंतर दुसऱ्याच दिवशी ही परिषद होत आहे. राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मी देशवासियांच्या वतीनं संविधान सभेच्या सर्व सदस्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो. गेल्या वर्षी संसदेनं नारी शक्ती वंदन कायद्याला मंजुरी दिली. अशा विषयांवरही या परिषदेत चर्चा व्हायला हवी. देशातील जनता प्रत्येक लोकप्रतिनिधीचं जागरूकतेनं परीक्षण आणि विश्लेषण करत आहे. त्यामुळे या परिषदेतील चर्चा उपयुक्त ठरेल असा विश्वासही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात 21 वर्षांनंतर परिषद होत आहे, याचा आनंद आहे. विधिमंडळाचे कामकाज करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं राज्य शासन काम करत आहे. प्रत्येक नागरिकाचा आत्मसन्मान अबाधित राखण्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे. संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी तसंच सामान्य नागरिकांप्रती उत्तरदायी राहण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री म्हणाले की संसदीय लोकशाहीत विधिमंडळ आणि कायदे मंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेची आणि माहिती अधिकाराची अंमलबजावणी देशभर करण्यात आली. ही गौरवाची बाब असून महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.